महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। एरंडोल येथील वावदडा सेंटरवर भांड्यांचा भोंगळ कारभार। वावडदा येथे अत्यावश्यक संच वाटपात पैशांची मागणी, एसीबी सापळा कारवाई, 26,770 रुपये जप्त। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करताना पैशांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगाव येथे यशस्वी सापळा कारवाई केली। या कारवाईत भाग्यश्री विजय पाटील वय 20 राहणार सामनेर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या खासगी व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून एकूण 26,770 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने शासनाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यानुसार त्यांना वावडदा तालुका जिल्हा जळगाव येथील वितरण केंद्रावर संच स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले होते। तक्रारदार केंद्रावर पोहोचल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने केवायसी साठी आवश्यक असल्याचे सांगून 2 फॉर्म खरेदी करण्याच्या नावाखाली 100 रुपयांची मागणी केली। मात्र शासनाकडून लाभार्थ्यांना हे संच पूर्णपणे मोफत दिले जात असल्याचे अर्जामध्ये स्पष्ट नमूद असल्याने तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। पंचांसमक्ष आरोपी महिलेने तक्रारदाराकडून 100 रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर कारवाई करताना घटनास्थळावरून विविध मूल्यांच्या नोटांसह 13,670 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। तसेच झेरॉक्स मशीन जवळील स्टीलच्या डब्यात आणखी 13,100 रुपये आढळून आले। अशा प्रकारे एकूण 26,770 रुपये जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासात ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसी व संच वितरणाच्या नावाखाली गोळा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाणे जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाणी यांच्यासह एसीबीच्या पथकाने सहभाग घेतला। या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा। शासनाच्या मोफत योजनेतही लाभार्थ्यांकडून पैशांची उधळपट्टी होत असल्याचा प्रकार उघड। एसीबीच्या कारवाईमुळे खळबळ। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी नवल सोनवणे, जळगाव। दादा तुमचं नाव? दिलीप अर्जुन आहेर, मुक्काम पोस्ट लोणी, तालुका जामनेर। बरं, काय नेमकं तुमच्यासोबत काय झालं होतं? काय नाही, ते मी बांधकाम कामगार आहे आणि मी ते भांड्यांसाठी प्रकरण केलेलं होतं आणि त्याची अपॉइंटमेंट मला धरणगावला भेटलेली होती। पण मी 26 तारखेला जाणार होतो, पण काही कारणास्तव जाऊ शकलो नाही, हजर राहिलो नाही। तर मला 7-8 दिवसांनी मी दुसरीकडे चेक केलं एका साहेबांकडे, माझं बाद झालं का रिजेक्ट झालं। तर रिजेक्ट झालेलं दिसलं नाही, पण ॲक्सेप्ट झालेलं दिसलं आणि मला भांडे मिळणार की नाही मिळणार मला अजून या गोष्टीची जाणीव नाही। बरं, मग तुम्हाला कसं माहिती पडलं की मग आता तुमचे भांडे आहे की नाही आहे? आता मला मिळणार नाही असं मला दुसऱ्या साहेबांकडून माहिती पडलं। म्हणजे का नाही मिळणार बस? की त्यांनी परस्पर KYC करून घेतलेली आहे, ब्लँक झालेलं आहे तुमचे भांडे, असं मला ते दुसऱ्या साहेबांनी सांगितलं। ओके। आपला जोल्या आजची तारीख होती का? 29 तारीख सांगितली होती, ते KYC वगैरे करला ते भाऊ होते तुमचे, तेव्हा ना किंवा थांबून घ्या ना तुम्ही। करली मावशी जोल्या आधी तांब्याला लावलं। मी सकाळपासून सांगितलं आता कोणीच थांबवू नाही। जळगावचे तांब्याला लावलं म्हणून आम्ही थांबलो भाऊ। सकाळचं फक्त नाश्ता करून मावशी तुम्ही नाही सांगलं, पण तुमचे प्रतिनिधी होते त्यांना सांगलं, आम्ही थांबले, नाही तर मग आम्ही काल थांबले असते। तुमच्या प्रतिनिधींना जर नाही त्यांना सांगलं असतं। मावशी तेवढं कसं आहे, आता
त्यांनी सांगलं आम्ही थांबले. सगळे लोक थांबलेले थांब्याचं का नाही थांब्याचं मावशी? दादा कोणीच थांबलं नाही, दादा काम करतो. असे भाऊ का त्यांनी काढून ठेवलं नाही, कसं आहे मग तुम्ही तेव्हाच सांगायला पाहिजे होतं मावशी की भाऊ आज भेटणार नाही. तुम्ही कालपासून मावशी गुणगुण करायला तर काम जाऊ दे. आणि असं ते- कालपासून पाया पण राहिलो मी आज. आणि ते तर आहे मावशी पण हा. कसं आता व्यवस्थित तुमच्या माणसा नाही येत दादा. नाही आम्ही बी काही हे नाही करत मावशी पण व्यवस्थित सांगायला पाहिजे ना तुमच्या माणसांना 12 वाजेपासून थांबायला लावलं. अजून मी तुम्हाला मावशी तुम्ही न सांगलं पण तुमचे जे माणसं आहे त्यांना व्यवस्थित सांगायला पाहिजे की भाऊ आज भेटणार नाही तुम्हाला तुमचं सामान येईल काय येईल त्या सा भेटेल. मग आता बी थांबायला लावलं भाऊ बी नाही थांबा मी करतो हे करतो मग तुम्ही रिकामा मग का हे करता मग थांबून घ्या का काय. नाही आता मी सांगितलं मी कोणाला थांबा. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.